काय झालं? रात्री व्यवस्थित झोपला नाहीत तुम्ही. डोळे बघा ते कसे लाल झालेत. तुमचा हा उदास चेहरा काळजाला भिडतोय. काय करू दुर्गा, पहिलं पीक ओल्या दुष्काळात गेलं, दुसरं कोरड्या दुष्काळात. बी आणलं ते बी खराब निघालं, आणि जे पीक तग धरून होतं तिला बाजारभाव नाही मिळाला. तुम्ही असं बोलू नका. लग्नानंतर आपलं ठरलं होतं आपण कसंही जगू, पण एकमेकांच्या सोबतच राहू. पण माझ्यामुळे आपल्या सगळ्यांनाच त्रास होतोय ग. मी तुमच्या स्वप्नांचा गळा दाबला. असं नका बोलू. तुम्ही हार मानलेली नाहीये. तुम्ही धीर नका सोडू. तुमचा हात माझ्या हातात आहे ना, मग मला कशाचीही कमी नाही. माझी सर्वात मोठी संपत्ती तुम्हीच आहात. माझ्या बायका पोरांना मी आनंदी क्षण नाही देऊ शकलो दुर्गा. तुम्ही आहात हाच मोठा आनंदी क्षण आहे माझ्या जीवनातला. एक मिनिट. आठवतंय ही लग्नाच्या वाढदिवसाला तुम्ही मला घेतलेली साडी? चला आज मी तुम्हाला साडी नेसूनच दाखवते. अगं, आलीस तू दीपकच्या लग्नाला जाऊन? किती सुंदर दिसतेस तू. तुझी मेहंदी किती छान रंगली आहे बघ. तुझे हात पाहून मला खूप कौतुक वाटतं, कारण याच हातांनी तू आपले घर सांभाळले आहेस. माझी बायको खूप सुंदर आहे. शेताची कामं करत की आपण तुम्ही म्हणता तसं होईल. ते काम होतं गावात तो तसं तुम्हाला भेटून जावं असं म्हटलं, म्हणून आलो भेटायला तुम्हाला. बघा बघा कसा बळीराजा आलाय. माझं कर्ज फेडायची ऐपत नाही आणि डोक्यावर टोपी घालून मिरतो इकडे तिकडे. अरे असं किती दिवस फेडणार आहेस? अरे गेल्या वर्षीचे पण पैसे टाकले नाहीत आणि या वर्षीचे पण. आता तुला बघितल्यानंतर माझं डोकं फिरतंय. तुझ्यासारख्या बिकारड्यामुळं माझं डोकं उठलंय. आता तुझी जागा माझ्या पायाची आहे. मी तुला भीक दिलेलं नाही, कर्ज दिलंय ते पण व्याजाने. नाहीतर तुझ्या घरावर चपटी येईल. मग करा सावकार. पण तुम्हाला नीट ठाऊक आहे की माझं पहिलं पीक कोरड्या दुष्काळात गेलं आणि दुसरं ओल्या दुष्काळात. मी बी आणलं ते बी खराब लागलं सावकार. मी खूप प्रयत्न केले तुमचे पैसे परत करायचे सावकार, पण अरे मला पीक आणि दुष्काळाचं सांगू नको. मला फक्त पैशाची भाषा कळते. ऐक देवदत्त, येत्या 2 दिवसात मला पैसे हवेत. आणि तू जर माझे पैसे दिले नाहीस तर तुझ्या घरावर चपटी आली. तुझी ती लाडाच्या बायकोचे दागिने माझे होतील आणि तुझी लाडाची बायको तुझी लाडाची बायको माझ्या कुशीत असेल आणि लोकांमध्ये उरली सुरली तुझी इज्जत पण जाईल. चालेल. दिवाळी आल्या, भरणी बिरणीचं काहीतरी बघायला पाहिजे, पायपावर घ्यायला पाहिजे. अरे तो बघ देवदत्त चाललाय, त्याच्या डोक्यावर आता कर्जाचं डोंगर आहे.
त्याला आत्महत्येशिवाय पर्याय नाही. पण त्यांच्या बायका पोरांचं काय? होय होय. मी सगळं ऐकलं. तू असा का बसलायस? इतका कोमेजलायस का तू? इकडे बघ बाळा, घरातही काही नाही, बाहेरही काही नाही, पण तू आहेस ना. तू असलास ना की सगळं काही आहे रे बाळा. मी काय करू आई? माझ्या हातात आता काहीच उरलं नाहीये. डोक्यावर कर्जाचं डोंगर आणि सावकाराचं ते कुचित बोलणं. मी माझ्या दुर्गेचं संरक्षण करू शकेल का ग? असं बोलू नकोस रे बाळा, असं बोलू नकोस. माझ्या काळजाचा तुकडा आहेस तू, माझ्या नातवंडांचा बाप आहेस रे. आठवतंय ना तुला, आपल्या शेजारच्या त्या आनंदानं आत्महत्या केली होती. त्याची बायको मुलं रस्त्यावर आलीत रे. त्यांना कोणी वाली नाही, त्यांची दुर्दशा बघवत नाही रे देवदत्ता. आणि विचार कर बरं, तसं जर माझ्या सुनेचं, माझ्या नातवंडांचं जर अवस्था झाली तर मी म्हातारी जिवंत राहीन का रे? सांग मला देवदत्ता. बाळा लेकरा, तुला जगायचंय रे, तुला जगायचंय. तुझ्या कुटुंबासाठी, माझ्यासाठी, घरासाठी, तुझ्या मुलाबाळांसाठी. ऐकलंच नाही. पण मी काय करू आई? मी सगळ्या बाजूने हारलोय. काय करू? होईल रे, काही होईल. आपण हे कर्ज फेडूया, तू नव्यानं उभा राहा. आपण काहीही करू, आपण कर्ज फेडूया. पण तू असा खचून जाऊ नकोस रे. आज ना उद्या सूर्य आपला उगवेलच, लक्षात ठेव बाळा. पण तू खचू नकोस, तू उभारी घे. तुला जगायचंय, तुला उभं राहायचंय. तुझ्यावर फार मोठी जबाबदारी आहे बाळा, तुझ्या कुटुंबाची, आपल्या घराची. तू खचून जाऊ नको. आईने खूप धीर दिला, पण पण मी तिच्या चेहऱ्याकडे कसं बघू? आता मी लढू शकत नाही, माझा पराभव झाला आहे. दुर्गा, दुर्गानी मुलांचं काय होणार? त्यांच्यासाठी मी काय सोडून जाणार आहे? माझ्या बायका पोरांचं हाल होतील, आणि हे किती भयानक आहे. पण सावकाराच्या त्या कुस्तीत नजरेनं खाली माझ्या लाडक्या दुर्गेची ती अवस्था. आई सापडली बाबा कोठे आहे? 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 आई सापडली. हे बघण्यापेक्षा मी मेलेलंच बरं. हाच एक उपाय आहे. तिच्या डोळ्यातल्या वेदना माझ्याकडून पाहिल्या जाणार नाहीत. हे काय करताय तुम्ही? माझ्या सुंदर बायकोला सजवतोय मी. नाही नाही, मी हे करू शकत नाही. मी माझ्या मुलांना व दुर्गाला एकटं सोडू शकत नाही. आईचा विश्वास मी तोडू शकत नाही.
काय विचार करत होता काल रात्री? एकदाही तुमच्या मनात माझ्याविषयी विचार आला नाही? तुमचं माझ्यावर आणि मुलांच्यावर किती प्रेम आहे विसरलात? दुर्गा, दुर्गा, मी खूप घाबरलो होतो ग. हे बघ, दूर राहा माझ्यापासून. काय अधिकार आहे तुम्हाला माझ्या जवळ येण्याचा? जर तुम्हाला काय झालं असतं तर माझं काय झालं असतं? माझ्या मुलांचं काय झालं असतं? दुर्गा, दुर्गा, मला माफ कर. मी खूप मोठी चूक करणार होतो ग. तुझ्याशिवाय आणि मुलांशिवाय मी क्षणभरही जगू शकत नाही दुर्गा. सोडून दिलं असतं मला एकटीला? तुमच्याशिवाय मी कशी जगणार होते? जर तुम्हाला काय झालं असतं तर माझं काय झालं असतं? माझ्या मुलांचं काय झालं असतं? तुमच्याशिवाय मी कशी जगणार होते? देवदत्ता, तिला समजून घे रे. तिच्या मनात किती भीती आहे तुला कल्पना नाही. अरे बघ, तिच्या डोळ्यातून तुझ्याविषयीचं प्रेम वाटतंय रे. बघ जरा. दुर्गा, दुर्गा, बघ ना माझ्याकडं. मी तुला सोडून कुठेही जाणार नाही दुर्गा. आणि मुलांशिवाय मी क्षणभर सुद्धा जगू शकत नाही ग. खरंच मला सोडून तुम्ही कधीच जाणार नाही? द्या वचन. मी तुला वचन देतो दुर्गा, मी तुला कधीच सोडून जाणार नाही. चला, शांत व्हा दोघेही. आता नव्याने पुन्हा सुरुवात करा. मी विचार करतोय या परिस्थितीतनं बाहेर कसं येता येईल. काहीतरी वेगळं करून दाखवायचंय. पुन्हा उभं राहू. शेतामध्ये आपल्याला काहीतरी बदल करून, पिकामध्ये बदल करून नव्याने उभं राहता येईल. आपण असं करूया का? आपण एका शेतामध्ये अर्ध पीक वेगळं घेऊ आणि अर्ध पीक वेगळं घेऊ. म्हणजे एका पिकाला जर भाव नाही मिळाला तर दुसऱ्या पिकाला मिळेल. आणि त्याच्याबरोबरच एखादा जोडधंदा करू. म्हणजे आपलं घरदारी चालेल, खरंय, संसारी चालेल आणि पैसाही हातात खेळ. खरंय. खूप खूप हुशार आहेस तू ग दुर्गा. मला विश्वास आहे तुमच्यावर. तुम्हीच आम्हाला या संकटातून बाहेर काढा. अजून किती देवदत्त आत्महत्येच्या दारात उभे राहतील? कर्जापायी, दुष्काळामुळे, खराब बी बियाणांमुळे मरणाला कवटाळण्याचा विचार त्यांच्या मनात येईल. पण जर त्याला त्याच्या कुटुंबाची आठवण झाली, त्याच्या जबाबदारीची जाणीव झाली, तर तो नक्कीच थांबेल. त्याला जगण्याची नवीन उमेद मिळेल. गरज आहे त्याला आधार देण्याची, त्याला धीर देण्याची. ही केवळ एका शेतकऱ्याची कहाणी नाही, ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आज जरी संकट आले असले तरी उद्या नक्कीच उगवेल. गरज आहे फक्त लढण्याची आणि एकमेकांना साथ देण्याची. बळीराजा जगाचा पोशिंदा आहे. बळीराजा जगला तरच जग जगेल.